नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर माकळी म्हणजे स्क्विड ह्याचं एक नवीन प्रिपरेशन शेअर करणार आहे. इकडे तुम्हाला दिसते ही स्क्विड चांगली छान मोठं स्क्विड आहे आणि मी फक्त 2च घेतले आज करायसाठी. आता माझी कोळीण ते मला साफ करून दाखवते, कारण मी कधी हे साफ केलं नव्हतं. आता मी पण शिकते तुमच्याबरोबर. तर तिने पहिला ते स्क्विड इंक असते ना, तो पाट काढून टाकला तिने. तेव्हा काळा दिसते ना, ह्याच्यामध्ये स्क्विड इंक असते. आणि आता ती हे बघा, प्लास्टिकसारखं हे तिने पीस काढला ते आता स्क्विडमधला. इट्स पार्ट दॅट कीप्स इट स्ट्रेट. आणि आता इकडे ते डोळ्याचं पार्ट आपण नेहमी करतो तसं करते ती. हे टेंटिकल्स आहेत तिचे ते कापते. आणि टेंटिकलच्या आतमध्ये हा छोटा आहे म्हणून तुम्हाला दिसत नाही, त्याच्यामध्ये एक बीक असते, ती पण काढायची असते. ती आता तिने काढून टाकली. हे इकडे तिने ते टेंटिकल्स एकदम खिमाच करून टाकल्या, पण ते अख्खा ठेवला तरी काही हरकत नाही. इकडे तिथे डोळे स्वीटचे काढून टाकते, नेहमी आपल्या नेहमीच्या पीससारखं. आणि आता मला ते रिंग्स पाहिजे होते, पण तिने ते घेतलं कापायला आणि मग वाकडं तुकडं कापलं आहे. मग दॅट्स ओके. हे बघा कसंही तिने कापलं आहे. ती म्हणजे आम्ही ते ग्रेव्हीमध्ये त्याचं मटणासारखं करतो, तर ती तशीच कापते. तर मी मग दुसरं स्क्विड मी स्वतः कापला, म्हणजे मला त्या रिंग्स पाहिजे होत्या म्हणून. आता ती हे काढते, त्याच्यामध्ये आता ही दिसते तुम्हाला, ही गाभोळी येते स्क्विडमध्ये. तर ती गाभोळी काढते. खूप टेस्टी असते ही स्क्विडची गाभोळी, लाईक ऑल द अदर गाभोळीज. तर ही तुम्ही गाभोळी मोठी असेल तर तुम्ही ती फ्राय करू शकतात. पण आता इकडे छोटंच आहे स्क्विड, आणखीन 2च घेतलेली मी, म्हणून मी ते त्याच्यातच घालणार आहे. आणि तर बाकीचं स्क्विड ती कापलं, तर माझ्या माहितीप्रमाणे ते वरचं स्किन काढलं जाते, पण ती म्हणेल त्याची काही गरज नाही आहे. तुम्हाला स्क्विड एकदम छान शिजेल तुमचं. म्हणजे रब्बरसारखं असेल ना, तर मला आवडणार, आमच्या घरी कोण खाणार नाही. तर ती बोलली की तुम्ही प्रेशर कुक करा आणि तुम्हाला हा प्रॉब्लेम येणार नाही. तिकडे मी हे गोल मला दिसतात ना रिंग्स, तो स्क्विड मी कापलं आहे. ठीक आहे, आता मी चांगलं स्वच्छ धुवून घेतलं आहे स्क्विड. आणि आपण आता ती स्क्विडची हे करायला घेऊया डिश. हे तळ्यासाठी असे रिंग्स छान दिसतात. इकडे मी 2 कांदे, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि ते वाटीमध्ये ना ते सुकं खोबरं मी घेतलं आणि जरासं भाजलं. ते जरासं नाही, जरा जास्तच भाजलं गेलं, पण ठीक आहे, चांगलं लागलं. म्हणजे जरा रंग एकदम काळपट आला त्याच्यामुळे. तर ते मी मिक्सरमधून काढून घेतलं. आणि आता माझं कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण आणि हिरवी मिरची तोडून घ्या, नाहीतर ती कधी कधी अख्खी राहते. आणि पाणी न घालता हे पण मी बारीक करून घेते. हे बघा, चांगला झाला आहे बारीक मसाला तो. आता एका कुकरमध्ये मी तेल घेते. एक 2 टेबलस्पून तेल घेतलं मी. तेल तापलं की त्याच्यामध्ये मी 1 लवंग आणि 1 छोटा तुकडा दालचिनीचा घातले. आणि मग ते 2 कांदे मी चिरले होते ते घालते. आणि कांदा आपण चांगला आता तळून घेऊ याच्यात. आपल्याला तो काही लाल वगैरे करायचा नाही, क्रिस्प. नेहमी आपण ग्रेव्हीसाठी कांदा परतवतो तेवढंच आपल्याला करायचं आहे. ते बघा, मग कांदा चांगला तळून झालेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण ते कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण याची पण पेस्ट केलेली ती आपण चांगली परतून घेऊया. ते आलं लसणाचा तो कच्चेपणा निघून जाईल. मी ते खूप छोट्या प्रमाणात केलेलं आहे, पण मी छोटाच कुकर घेतला आहे. आता ते स्क्विड मी जे कापून ठेवलं, धुवून ठेवले होते, ते स्क्विड घालते मी पीसेस.
आता आपण हे सगळा तो मसाला स्क्विडला लागला जाईल असं आपण ते चांगलं तर स्टर करूया. तुम्ही पाहू शकता तो स्क्विडचा कलर बदलायला लागला आहे. आता तो एकदम सफेद होतो आहे. आपलं अंड्याचं वरचं असते ना सफेद, तसा होतो आहे तो. आता इकडे मी हळद, मिरच्याची बुकी आणि आमचा पाठार प्रभू सांबार मसाला घातला आहे. तुम्ही कुठलाही फिश करी मसाला घालू शकतात. आणि ऑफकोर्स चवीसाठी आपलं मीठ 3/4 टीस्पून घेतले मी ते मीठ. आता परत ते सगळं नीट चोळून घ्या, म्हणजे आपल्या स्क्विडला सगळा तो मसाला लागतो आहे. काही वेस्ट करायचं नाही. आता इकडे मी तो आपला सुकं खोबरं मी भाजून घेतलं होतं ना बारीक केलेलं, ते घालूया. त्याच्यामुळे चव एकदम छान झाली आहे, पण कमी जरा मी भाजायला पाहिजे होतं. त्याला आपले सगळे इन्ग्रेडियंट्स घालून झाले आहेत. आता तुम्हाला पाणी ना, तुम्हाला केवढं ग्रेव्ही पाहिजे त्याच्याप्रमाणे. मला आज सुकं पाहिजे होतं म्हणून मी कमी पाणी घातलं आहे. इथे 1 कप मी घातलं असेल. तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे असेल तर 2 कप लावा. आता इथे मी कुकर ठेवले आहेत, त्याच्यात 3 शिट्ट्या होऊन दिल्या मी. 3 शिट्ट्यांनी ते स्क्विड एकदम छान शिजते. मग त्या चुळीनं जरा पण नाही झाला आणि ते वरचं मी स्किन पण काढलं नव्हतं तरी पण एकदम छान झाला. ते इकडे कुकर थंड झाल्यावर आपण बघूया. अच्छा, आता इकडे माझं रस अजिबात नाही आहे. हे ड्राय स्क्विड मसाला मी केलेला आहे. आणि तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे असेल तर मी सांगितलं तुम्हाला अजून 1 कप घाला आणि तुमची ग्रेव्ही होईल. इकडे मी सर्विंग बोलमध्ये काढले आहे का. आणि आज मी पाव घेतला आणि पावबरोबर स्क्विड मसाला खाल्ला. यम्मी यम्मी एकदम लागलं. नक्की ट्राय करून पहा, आवडेल तुम्हाला. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.